आज आम्ही इयत्ता 9वीचे विद्यार्थी वितरणाचे नकाशे या विषयावर माहिती सांगणार आहोत. तर सर्वप्रथम मी प्राजक्ता गायकवाड हिला आमंत्रित करते. नमस्कार, माझे नाव प्राजक्ता दत्तात्रय गायकवाड आहे. मी तुम्हाला खस्तरीविषयी माहिती सांगणार आहे. कधी कधी भूकवचाला ताण पडून दोन तडे पडतात. त्या दोन तड्यांदरम्यानचा भूभाग खचतो. अशा खचलेल्या भूभागाला खस्तरी असे म्हणतात. खस्तरीचे दोन्ही बाजूचे उतारा तीव्र असतो. उदाहरणार्थ भारतातील नर्मदा नदीची खस्तरी, उदाहरणार्थ दुसरे युरोपमधील राईन नदीची खस्तरी. धन्यवाद. प्राजक्ता हिने खतदरी या विषयावर अप्रतिम माहिती सांगितली, त्याबद्दल तिचे धन्यवाद मानते व यानंतर मी गौरी नलवडे हिला आमंत्रित करते. नमस्कार, माझे नाव गौरी आहे. मी आज तुम्हाला क्षेत्रगणित पद्धतीबद्दल माहिती सांगणार आहे. क्षेत्रगणित पद्धतीचे नकाशे काढताना घटकांच्या उपलब्ध मापन, सर्वेक्षण इत्यादी प्रक्रियेतून उपलब्ध झालेल्या सांख्यिकीय माहितीचा उपयोग केला जातो. त्याचे 5 ते 7 गटात वर्गीकरण केले जाते. प्रत्येक गटानुसार रंगछटा किंवा कृष्णधवल आकृतिबंध वापरले जातात. धन्यवाद गौरी. तू आम्हाला क्षेत्रगणित पद्धतीविषयी उत्कृष्ट पद्धतीने माहिती सांगितलीस. यानंतर मी सार्थक हजारे याला आमंत्रित करते. नमस्कार, माझे नाव सार्थक हजारे आहे. मी इयत्ता 9वी मध्ये शिकत आहे. माझे विषयाचे नाव वली पर्वत आहे. पृथ्वीच्या अंतर्गत भागातून ऊर्जेचे वहन होते. या ऊर्जा लहरीमुळे मृदू खडकांच्या तळावर शेती समांतर एकमेकांच्या दिशेने दाब पडून वळ्या निर्माण होतात. दाब तीव्र असल्यास वळ्या मोठ्या प्रमाणात पडतात व त्यांची गुंतागुंत वाढते. परिणामी पृष्ठभाग उचलला जातो व वली पर्वतांची निर्मिती होते. उदाहरणार्थ हिमालय, अरवली, रॉकी, ॲडीज हे हे जगातील प्रमुख वली पर्वत आहेत. धन्यवाद. सार्थक, तू आम्हाला वली पर्वताविषयी उत्कृष्ट अशी माहिती सांगितलीस व यानंतर मी समीक्षा सोनलकर हिला आमंत्रित करते. नमस्कार, माझे नाव समीक्षा सोनलकर. मी इयत्ता 9वी शिकत आहे. माझ्या विषयाचे नाव आहे ठिबक पद्धत. सांख्यिकीय माहितीच्या आधारे ठिबक पद्धतीचा नकाशा तयार केला जातो. ठिबक पद्धतीचे नकाशे तयार करताना केवळ गणना करून मिळवलेल्या माहितीचा उपयोग केला जातो. एखाद्या प्रदेशामध्ये ज्या तऱ्हेने घटक वितरित झाला आहे तशाच तऱ्हेने नकाशात टिंबे देऊन वितरण दाखवले जाते. टिंबाद्वारे वितरण दाखवताना टिंबाचे मूल्य ठरवावे लागते. त्यासाठी प्रदेशातील घटकांच्या सांख्यिकीय माहितीचे कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्य विचारात घेतात. हे मूल्य ठरवताना टिंबांचे आकारमान, घटकांची घनता व नकाशाचे प्रमाण याचा विचार करावा लागतो. टिंबे देताना एक उदाहरणार्थ प्रदेशातील लोकसंख्या, पशुधन संख्या, वितरण इत्यादी. धन्यवाद. धन्यवाद समीक्षा. तू आम्हाला ठिबक पद्धत कशी असते ते आम्हाला सांगितले, त्याबद्दल तुझे पुनश्च धन्यवाद. व यानंतर मी सहिष्णुता लेंडवे हिला आमंत्रित करते. नमस्कार, माझे नाव सहिष्णुता लेंडवे. मी इयत्ता 9वी मध्ये शिकते. माझ्या विषयाचे नाव समगणित पद्धत. समोच्च रेषा व समदान रेषांचे नकाशे आपण पाहिले आहेत. त्या नकाशात समान मूल्य दर्शवणाऱ्या रेषांच्या आधारे वितरण दाखवले होते. जेव्हा एखाद्या चलाचे वितरण सलग असते तेव्हा ते दाखवण्यासाठी समगणित पद्धतीचा वापर केला जातो. उदाहरणार्थ उंची, तापमान, पर्जन्य इत्यादी. या नकाशांसाठी प्रदेशातील काही ठिकाणची उंची, तापमान, पर्जन्यमान इत्यादींची अचूक सांख्यिकीय माहिती मिळवावी लागते. दोन जवळजवळ असणाऱ्या ठिकाणची उंचीतील किंवा पर्जन्यमानातील फरक हा समान गतीने होतो हे गृहीत धरलेले असते. येथे उपविभागांचा विचार केला जात नाही. सांख्यिकीय माहिती त्या प्रदेशाची असते. अशा प्रकारच्या सांख्यिकीय माहितीस बिंदू संदर्भीय माहिती असे संबोधतात. धन्यवाद. धन्यवाद सहिष्णुता. तू ही आम्हा सर्वांना उत्कृष्ट अशी समगणित पद्धत सांगितली, त्याबद्दल तुझे आभार. व यानंतर मी अर्पिता लेंडवे हिला आमंत्रित करते. नमस्कार, माझे नाव अर्पिता मारुती लेंडवे आहे. मी इयत्ता 9वीच्या वर्गात शिकत आहे. माझ्या विषयाचे नाव क्षेत्रभेद आहे. क्षेत्रभेद ही भूगोलातील एक महत्त्वाची अभ्यास पद्धत आहे. भौगोलिक संकल्पनांचा व घटकांचा प्रत्यक्ष अनुभव क्षेत्रभेदीने घेता येतो. मानव आणि पर्यावरण यांच्यातील सहसंबंध जाणून घेण्याचे प्रत्यक्ष क्षेत्रभेदीने अनुभव घेता येते. जसे प्राकृतिक विधाने, भूरूपे, नदी किनार, सागर किनार, वनक्षेत्र इत्यादी. छोट्या मोठ्या भाषेत पण उत्कृष्ट व स्टेजवर येऊन स्वतःचे डेअरिंग वाढवले, त्याबद्दल अर्पिता तुझे मी धन्यवाद म्हणते. अशा या उत्कृष्ट कार्यक्रमाचा शेवट हा आभार प्रदर्शनी झाला पाहिजे. त्यासाठी मी सोहम पाटील याला बोलावते.
आज आपल्या शाळेत जर शनिवारप्रमाणे आनंदी शनिवार हा उपक्रम घेतला जातो, तर आज इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांनी वितरणाचे नकाशे या विषयावर खूप चांगल्या पद्धतीने माहिती सांगितली. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि तुम्ही सर्वांनी ते खूप चांगल्या पद्धतीने ऐकून घेतले. त्याबद्दल मी तुमचे हे आभार मानतो व मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक स्टाफ यांचेही खूप खूप आभार मानतो व आम्हाला मार्गदर्शन करणारे भालेकर सर यांचेही आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असे जाहीर करतो.